जय जय रामकृष्ण हरी, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण। नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा। धन्यवाद। देवाने ह्या देहच त्याच्या देवे दिला देह भजना गमता, देवे दिला देह भजना गमता, देवे दिला देह भजना गमता, अरे दिला देह भजना गमता, देवे दिला देह भजना गमता, देवे दिला देह भजना गमता, देवे दिला देह भजना सुख नाही मरात आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविना जीवा सुख नव्हे। महाराज सुख देणारा जगाच्या पाठीवर महाराज तो भगवान परमात्मा आहे, त्याला आपलं सगळं। तुमच्याकडे काही असू द्या, देव नसेल तर जीवनामध्ये महाराज शून्य किंमत आहे। एक उदाहरण सांगतो, इकडे लक्ष द्या। एका खेड्यातल्या माता मौलीला माणसाला कलेक्टर जावाई मिळाला, भरत महाराज कलेक्टर जावाई मिळाला। मोठं लग्न करून दिलं, लग्न झाल्यानं वर्षांनी सासऱ्याने जावायला फोन केला, जावाई बापू कधी येताय तुम्ही सासरवाडीला? जावाई म्हणला, मी काय ऊसतोडीवाला काय कवा बी यायला जायला। कलेक्टर ज्या दिवशी वेळ भेटेल त्या दिवशी येऊन जाईल। पण 2 वर्ष झालं तरी काही जावाई सासरवाडीला आला नाही। पुन्हा एकदा सासऱ्याने फोन केला, जावाई बापू कधी येताय? ती म्हणला, येतो टाइम भेटल्यावर। 2.5 वर्षानंतर जावयाने सासऱ्याला फोन केला, म्हणले मामाजी उद्याच्या रविवारी सुट्टी आहे, मी ठरवलंय आज सासरवाडीला येऊन जायचं म्हणून। मामा खुश झाले, मामापेक्षा मामी डबल खुश झाली। अच्चरदानी मच्छरदानी झापादानाची तानातानी, म्हशीला 2 दिवस पाणीच पाजले नाही इथपासून तयारी। पिंपळवाडी पासून परंड्यापर्यंत सगळ्या लोकांना सांगितलं, जावाई पहिल्यांदा सासरवाडीला येतोय, सगळ्यांनी रविवारी 10 वाजता हजर राहा। मंडप 1 नंबर टाकला, तालुक्यातल्या सगळ्या लोकांना जेवायला बोलवलं। आचार्य 1 नंबर, मंडप 1 नंबर, सगळे आमंत्रित लोक, कारण जावाई पहिल्यांदा सासरवाडीला येतोय। महाराज रविवारचा दिवस उजळला, 10 वाजल्या, सगळे मंडपात येऊन बसले। 10 वाजता जावायची वाट बघत, 11 वाजल्या जावायचा तपास नाही, 12 वाजल्या जावायचा तपास नाही। लोक म्हणले, ओ सासरे पाटील फोन करा जावायला। फोन लावायला लागले, फोन कवर क्षेत्राच्या बाहेर सांगायला लागला। 1 वाजली, 2 वाजल्या, पाहुणवळे म्हणले, ओ आम्हाला लागल्यात भूका, म्हणले तुम्ही बसा जेवायला आता। 2 वाजता पाहुणवळे जेवले, पुन्हा मंडपात येऊन बसले। 3 वाजल्या तरी जावाय तपास नाही, 4 वाजल्या जावाय तपास नाही,
5 वाजता पाहुणवळे म्हणले तुमचा जावाई कवा यायचा तवा येऊ द्या, आम्ही आपलं निघालो. पाहुणवळे नावळे निघून गेले. 5 वाजता हिकल्ल्या कोपऱ्यावर सासू बसली आणि हिकल्ल्या कोपऱ्यावर सासरा बसला आणि दोघं एकमेकडे बघायचे. आणि तिकडून सासू म्हणली सासऱ्याला, होय हो. ती मला बोल की म्हणली, आज जेवढं केलं तेवढं सगळं पाण्यात गेलं. काय म्हणली ती? मला सांगा, मंडप चांगला नव्हता का? जेवून गेले नाहीत का? तरी काय म्हणली ती? का? कोटी रुपयाचा बंगला असू द्या, कोटी रुपयाची गाडी असू द्या, कोटी रुपयाची प्रॉपर्टी असू द्या, एक देवदा तुम्ही तुमच्या जीवनात आपलासा केला नाही तर बाकी सगळं कमवलेलं पाण्यात गेलं म्हणून समजा. वाह वाह वाह, क्या बात. जगामध्ये महाराज भगवान परमात्मा आपलासा ही शरीरच मिळालेलं आहे कशासाठी? देवाने देह कशासाठी दिलाय महाराज? तू कोबरे बोलता, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बालिकेचा. दिलेलं शरीर महाराज भगवंताच्या प्राप्ती करताय. परमार्थ रूपी धन सगळ्यात मोठं धन आहे. परमार्थ महाधन, जे धन चोरी होऊ शकत नाही, ज्या धनाची वाटणी होऊ शकत नाही, ते धन परमार्थ धन, ते धन आपण आपल्या जीवनामध्ये देवाला आपलंसं करून कमवलं पाहिजे महाराज. आता मिळून तरी काय उपयोग आहे? जी गोष्ट ज्याच्यासाठी मिळाली ती कळाली तर बरी. ओंकार महाराज, एक जणाने कोरडवाडीतनं मुंबईला जायला रिझर्वेशन केलं रेल्वेचं. मुंबईचा रहिवाशी होता. ते रिझर्वेशनच्या डब्यामध्ये एका साईडला किती सीट असतात अशी? अनिल काका? 3. एका साईडला 3 सीटी असतात. ते कुर्डवाडीतनं रेल्वेमध्ये बसला आणि त्याचा योगायोगाने वरच्या सीटवर नंबर आला. त्याला अप्पर म्हणतात. वरच्या सीटवर नंबर आला आणि कुर्डवाडीतनं प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाला आणि योगायोगाने काय करावं, अचानक रेल्वे 50-60 किलोमीटरवरती गेल्यानंतर त्याला जुलाब सुरू झाल्या. त्यात वरचं सीट आलेलं. त्याला वरनं खाली उतरावं लागायचं, बाथरूमला जावं लागायचं, पुन्हा यावं लागायचं, पुन्हा वरी बसावं लागायचं. 7-8 वेळेस झालं. वैतागून गेला महाराज, गळून गेला, फेकाळून गेला महाराज. एकदाची मुंबई आली आणि महाराज एकदाचा उतरला, घरी गेला, बायको समोर गेला आणि एकदा महाराज शरीर एकदम कोमट झालं, चेहरा सुकलेला. बायकोने विचारलं काय झालं? म्हणलं अगं काय सांगायचंय, रिझर्वेशन पण होतं, डब्यात जागा पण होती, पण त्यात म्हणला अचानक जुलाब सुरू झाले आणि त्यात काय सांगायचंय म्हणलं वरचं सीट मला भेटलं, त्याच्यामुळे सारखं खाली उतरावं लागायचं, बाथरूमला जावं लागायचं, यावं लागायचं, पुन्हा वरी बसावं लागायचं. बायको म्हणली मग सोपं काम होतं ना, तुमचं वरचं सीट होतं तर जे खालचं सीट होतं त्याला म्हणायचं ए दादा तू उठ आणि माझ्या सीटवर बस, मी तुझ्या सीटवर बसतो असतो. वरून खाली उतरायचा चढायचा ताप वाचला असता. हा ती म्हणलं अगं विचारलं बी असतं, पण खालच्या सीटवर कुणीच नव्हतं. जगामध्ये महाराज जी गोष्ट ज्याच्यासाठी दिली ती कळाली तर बरे. तू कोबरे बोलतात देवाला आपलंसं केलं तर जीवनामध्ये सुख भेटेल, पण देवाला आपलंसं करायचं असेल तर काही गोष्टी सोडाव्या लागतील. कुठल्या? अभंगाचं द्वितीय चरण. अभंगाच्या द्वितीय चरणाचा विचार करण्यापूर्वी सगळ्यांनी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मस्त हात वरी घ्या, सगळ्यांनी एकदा भजन करायचे. वा मस्त. कॅमेरा टिपले जाल तुम्ही. आपले शिवानंद महाराज शास्त्री यांचं चित्रकूट धाम पैठण, ते आज पैठण म्हणून या ठिकाणी शूटिंग साठी उपस्थित आहेत. जिथं माणसे तिथलंच घ्या फक्त महाराज. सर्वांनी एक सोबत टाळी, एक सोबत भगवंताचं नामचिंतन.